भगूरला सावरकर जयंती उत्साहात साजरी. ग्रंथदिंडी मलखांब यांनी वेधले लक्ष. देवळाली कॅम्प स्वातंत्र्यसूर्य भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकर यांच्या 142व्या जयंतीचा सोहळा बुधवारी दिनांक 28 मे रोजी भगूर येथे अतिशय भक्तिभावाने संपन्न झालाय. मान्यवरांनी सावरकर जन्मस्थळी नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. सावरकर जयंती उत्सव समितीने विविध उपक्रम केले. सकाळी 8ला सावरकर स्मारकात व्यवस्थापक भूषण कापसे, मनोज कुंवर यांच्या हस्ते पूजा झाली. ग्रंथदिंडी मलखांब सकाळी 9ला गायकवाड गल्लीतून सावरकर ग्रंथदिंडीची विधिवत पूजा अभिनेते भाऊ कदम, आमदार संजय केळकर, जयंती अध्यक्ष दीपक बलकवडे, शेखर बागडे यांच्या हस्ते झाली. या तिघांसह देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे दिंडीत सहभागी झाले. गोलालवाडी व्यायामशाळेच्या पारंपरिक वेशातील पथकाने ढोल ताशांच्या वातावरणात दणादून सोडले. चिमुरड्यांनी सादर केलेली चित्तथरारक मलखांबाची प्रात्यक्षिके, भजरी मंडळांनी केलेली रामकृष्ण हरीचा जयघोष, विणेकरी समाधान गायधणी यांनी धरलेला ताल, पिपाणी आणि संबळ वादनाच्या तालावर नृत्यांसह महिला पुरुषांच्या रंगलेल्या फुगड्या अशा उत्साही वातावरणात शहरातील प्रमुख मार्गावर ही मिरवणूक पुढे सावकार जन्मस्थळी मार्गस्थ झाली. यावेळी साहित्यिक म्हणून गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, ग्रंथदिंडी संयोजक कवी रवींद्र मालुंजकर, कवी रामचंद्र शिंदे, कवयित्री वैजयंती सिन्नरकर, कवी रवींद्र आहेर सहभागी झाले होते. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत कापसे, अभिनेते शरद पोक्षे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आदी उपस्थित होते. आजपासून सावरकर राष्ट्रयात्रेची ऐतिहासिक सुरुवात भगूरमधून झाली आहे. देशभरात जनजागृती आणि सावरकरांचे विचार पोहोचविण्यासाठी ही यात्रा 22 राज्यांमधून जाईल. ऐतिहासिक स्थळे, विद्यापीठे, युवक आणि सामाजिक संघटनांशी यात्रेतून संवाद साधला जाईल. सावरकरांच्या जीवन कार्याची, योगदानाची आणि देशभक्तीची प्रेरणा तरुणांना देणे हा यात्रेचा उद्देश आहे. दिल्लीमध्ये भव्य आदरांजली सभेने यात्रेचा समारोप होईल. देशभरातील विचारवंत, इतिहासकार, लेखक आणि विद्यार्थी सहभागी होतील. सकाळी 8ला स्मारकात पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, विजय कुमार धुमाळ यांनी दीप प्रज्वलन व हार अर्पण करून शासकीय पूजा केली. व्यवस्थापक भूषण कापसे, आकाश नेहरे, खंडू रामगडे आदी उपस्थित होते. सकाळी स्मारकात नाशिकच्या बागेश्री ग्रुपने सागर प्राण तळमळला हा सावरकर गीतांचा कार्यक्रम सादर केला. दीपक दीक्षित, कारंजीकर, रुशाली घोलप, अनंत विजय, शंखनाथ ग्रुप यांनी गीते सादर केली. विश्व हिंदू परिषदेचे खंडेराव खेरनार हे डॉक्टर मृत्युंजय कामसे, मंगेश खाडीलकर, जयेश हेमकल्याणी, प्रताप गायकवाड आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते. भोसले मिलिटरी स्कूलच्या 50 विद्यार्थ्यांनी संचलन करीत सावरकरांना मानवंदना दिली. नामको बँक तर्फे चेअरमॅन हेमंत धात्रक यांच्या पुढाकाराने भगूर स्मारकास ॲक्वा फिल्टर देण्यात आले. बँकेचे सुभाष नहार, विश्राम दीक्षित, नीलकंठ भदाणे, व्यवस्थापक अश्विनी सुभेकर, एकनाथराव शेटे, रामसिंग बावरी, विक्रम सोनवणे आदी उपस्थित होते. दुपारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्मारकात सावरकरांना अभिवादन केले. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनीही सावरकरांना अभिवादन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर समूहातर्फे सावरकरांना योगेश बुरके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगूर पालिकेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पटेल यांनी स्मारकात भेट देत सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. समूहाचे मनोज कुंवर, गणेश राठोड, संतोष मोजाड, संभाजी देशमुख, आशिष वाघ, ओम देशमुख आदींसह देशभरातून सावरकर प्रेमी नागरिक उपस्थित होते. एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर, भगूर.